निकालाला बैलाला पुढचा रस्ता दिसत नाही म्हणून बैल कमी पडतो. ओके, पैरा असतात. आतापर्यंत तुम्हाला म्हणजे सर्वात जास्त आवडणारी भारतच्या सोबत आवडणारा पैरा कोणता आवडला? मैया. मी अजूनपर्यंत एका बैलावर प्रेम केलं नाही जीवापाड, तेवढं याच्यावर करतो आणि या बैलासाठीच मी थांबलोय. बद्दल काय बोलाल? किरण आप्पा ते एकदम म्हणजे एकदम रॉयल माणूस, दिलखुलास व्यक्तिमत्व, बैलगाडी क्षेत्रातला बादशाह आहे ती. त्याच्यामधलं तो एक देव आहे माझ्यासाठी, तो माझा देव आहे, त्याला धरलाय त्याच्यामुळे तो माझा देव आहे आणि तो माझ्यासाठी सगळा आहे. आणि तुम्ही पण बघू शकता, तो जर नसता तर मी भारतचा फोटो काढला असता का? किरण आप्पा म्हणजे माझा गुरुच आहे एक प्रकारे, त्याच्या उपकार आपण पिसणार नाही. त्याला तुम्ही बोलायला गेलं तर माझ्या छाती पण किरण आप्पाचं नाव आहे. खरंच? हा, तुला वाटत असं खोटं आहे बघ. तर ह्यो बैल किरण आप्पामुळेच घडला. म्हणजे एकच सांगतो की भारत अजून संपला नाही. भारत असा कमबॅक करील ना की तुम्हाला आहे ना, तुम्हाला तो म्हणजे छकड्यापर्यंत येऊन देणार नाही. बरोबर. आता बघा किरण आप्पा असा आहे ना, समोरून असा लांबून बैल बघल का बैला सर्दी आहे का बैलाचा पाय दुखतो का काय दुखतो. एक वेळेस तू ज्या माणसाला जीव लाव, पण तो कधीतरी माणूस तुझ्या उलटणार. पण ह्यो बैल तू याला काही पण कर, ह्यो उलटणार नाही. इथं पण लागला तरी पण मला बैल धरून देतो. म्हणजे काहीतरी मी करतो त्याच्यामुळे तुम्हाला बैल धरून देतो ना. बरोबर दादा, आपण जर प्रेम दिलं ना तर समोरून पण नक्कीच मुका जनावर देखील आपल्याला प्रेम देतो, कधीच दो. नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे बदलापूर येथे. बदलापूर दहिवली कुलगाव म्हणजे समजलं असेल सप्त हिंदी केसरी भारतला भेटायला. आणि मित्रांनो, हा कंटेंट आता आपण नवीन चालू करतोय. आपण जागोजागी जाऊ म्हणजे गोठ्यावरती जाऊन बैलांची भेट घेणार आहोत आणि तसेच जमलं तर मुलाखती घेणार आहोत. पण सगळ्यांना अगोदर भेटच घेणार आहोत, त्याच्यानंतर मुलाखतीचं बघू. कारण का अगोदर आपण ना थोडीशी माहिती घेऊ बैलांबद्दल आणि त्याच्यानंतर ओळख घेऊ. मित्रांनो, स्टार्टिंगला आहे ना आपण मोठ्या मोठ्या बैलांच्या गोठ्यावरती जाऊ. म्हणजे ह्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर नक्कीच आपण 1 नंबरची बैलांची गोठ्यावरती जाऊ. त्याच्यानंतर 2 नंबर आणि त्याच्यानंतर जे बिनजोड किंवा बिनजोड न खेळणारे आहेत ना त्यांच्या गोठ्यावरती पण जाऊ. पण नक्कीच मित्रांनो, प्रेम देत असाल ना तर नक्कीच तुम्हाला सगळ्या बैलांची, आपल्या इकडच्या एरियातल्या ना सर्व बैलांची तुम्हाला गोठ्यावरती जाऊन त्याची देखरेख आणि तसेच माहिती दिली जाईल. तर चला भेटतो आता दहिवली कुलगावात गेल्याच्या नंतर. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. नक्कीच भारतप्रेमी असतील ना ते शेअर करतील. आणि मिथुन भावा, तुझ्यासाठी खास व्हिडिओ आहे. मिथुन भाऊ सप्त हिंदी केसरी भारत आणि सप्त हिंदी केसरी सुंदरचा खूप मोठा फॅन आहे, तर त्यांनी सांगितलं म्हणून आज आपण चाललो आहे बदलापूरला. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहे बदलापूर दहिवलीमध्ये. आणि दहिवलीचं भारतचा गोठा समोरच बघू शकता, मस्त एकदम बनवलेला आहे. आणि समोरच्या साईडला बघा एकदम भारी असा नजारा आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकता मस्त मका लावलेली आहे, ज्वारी लावलेली आहे आणि छान सुंदर असं गार्डन आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो आपला छोटा भारत आणि सप्त हिंद केसरी मोठा भारत. चला थोड्याच वेळानंतर तुम्हाला दिसणार आहे. बघा भारत समोर किती सारी मंडळी आलेली आहे आणि आपले यूट्यूब फॅमिलीमधनं मला थोड्याच वेळानंतर तुम्हाला मिळवतो. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो या साईडला बघू शकता छोटा भारत देखील आहे. तर सध्या आपण बघितलं होतं की छोटा भारत देखील बिनजोड खेळतोय आणि मस्त पल आहे. नक्कीच मोठ्या भारतच्या पावलावर पाऊल ठेवून आपला छोटा भारत देखील आपलं नाव करताना दिसणार आहे, उत्तम शेठ दादा यांचं. आणि समोरच्या साईडला बघू शकता इकडं ऊसाचं आहे वाडा आहे ना, तो बारीक करून ठेवला आहे भारतसाठी. आणि संपूर्ण महाराष्ट्राची आन बान शान किरण आप्पा कालगाव, तसेच बदलापूरवाल्यांचा म्हणजेच आपला उत्तम दादा गवळी यांचा सप्त हिंद केसरी भारत तुमच्या समोर आहे. मित्रांनो, ह्या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का अत्यंत जास्त पल म्हणजे आपण याचा वेग ना बघितलाच असेल. जशी आपली सर्वांची लाडकी जोडी भारत आणि सुंदर जेव्हा मैदानात पलते तेव्हा 1 नंबर आणि गुलाल करतो. तसाच बघू शकता भारत तुमच्या समोर आहे. मित्रांनो, बघू शकता अत्यंत शांत झालेला आपला भारत दादा समोर. आणि दादा संपूर्ण देखरेख करतात आपल्या भारत बैलाची. आणि नक्कीच भारत नाही तर सप्त हिंदी केसरी भारत, कारण का खूप मोठा किताब मिळवला आहे त्यांनी त्याच्या पलाच्या जोरावर. तर नमस्कार दादा. हा बोला. काय नाव तुमचं? निलेश राजपूत. तुम्ही कुठे राहता? मी सातारा घाटावर. ओके, सातारावरनं. आणि काय सांगाल आज भारत बद्दल? भारतने पूर्ण भारतभर नाही तर जगभर आपलं नाव केलंय. सप्त हिंदी केसरी भारत म्हणजे एक मोठा किताब नाव केलंय त्यांनी. सप्त हिंदी केसरी भारत म्हणजे एक मोठा किताब. या किताबाचा मानकरी आहे. कसं वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतो. आणि उत्तम दादा बद्दल काय बोलाल? ते रॉयल माणूस एकदम रॉयल म्हणजे अतिशय देव माणूस.
ओके. आणि म्हणजे आता बघा भारत घाटावर खूप जास्त पळतोय हो. आणि मुंबईमध्ये येऊन आपल्याला बघायला भेटेल का? आता मुंबईमध्ये बघायला भेटेल तुम्हाला दादा 26 जानेवारीला. ओके. कधी? 26 जानेवारीला 26 देसाईच्या जानेवारीला देसाई या अड्ड्यावरती भारत देखील येणार आहे. हो. तर दादा खूप दिवसानंतर म्हणजे मागच्या सीझनला आपण बघितलं होतं भारत बिनजोडला थोडंसं कमी पळत होता. काय कारण खास? खारच म्हणजे त्याला कशी घाटावर पळायची मोकळी सवय झाली ना. बरोबर. पब्लिकचं अंतर कमी पडाला ना त्याला. हम्म, आता मुंबईमध्ये कसं पब्लिक जास्ती असते, बरोबर. निकालावर पब्लिक जास्ती असते, निकालाला बैलाला पुढचा रस्ता दिसत नाही म्हणून बैल कमी पडतो. ओके. आणि दादा त्यानंतर एक काल असा आला होता की भारत खूप जास्त बिमार झाला होता, निमोनिया का काहीतरी असं. निमोनिया सर्दीचा परिणाम होता त्याला. ओके. निमोनियामुळे त्यामुळे आपल्याला थोडासा कमी बघायला भेटत होता. हो. तर आता घाटावरती देखील तेवढाच स्पीड लावायला लागलाय. हो. काय बोलता आता म्हणजे नियोजन वगैरे कसं काय कोण करतं? आता नियोजन म्हणजे स्वतः शेटच करता आता सध्याला नियोजन. आता बैल आता किती 4-5 दिवसपासून आलाय बैल घरी. आता त्याला म्हणजे असं व्यायाम वगैरे चालू आहे त्याला रोजचा. फक्त आज त्याला चालवला नाही, त्याला उद्या चालवायचं आहे. 26 जानेवारीसाठी त्याचा जोरदार तयारी चालू आहे. ओके. तर दादा म्हणजे व्यायाम वगैरे काय काय असतं आपल्या? व्यायाम नुसतं त्याला सोडायचं सकाळी आणि चालवायचं, त्याला 2-3 किलोमीटर चालवून आणायचा आणि बांधायचं त्याला. आणि दादा खूप जण म्हणजे अशी सांगतात की आता एवढा मोठा बैल आहे हा. तर त्याला काय लेवलचं खाणं द्यावं लागतं म्हणजे आपल्याला? त्याला खाणं म्हणजे गुळ, उडीदची डाळ, चुनी, मक्का बरडा. आता एवढा मोठा नंदी आहे म्हणजे आपल्याला त्या लेवलची त्याची कसरत पण करून घ्यायला लागतं. आज आपण बघता भारतची बॉडी देखील तेवढी आहे, मसल एकदम निघलेली आहे त्याची. हो मग त्या लेवलचं त्याचं खाणं वगैरे असेल ना. हो. मग त्याच्यानंतर आपल्याला पोहायला वगैरे कसं असं पोहणी देता का नाही बैलाला? पुणे देता पण इथं पुणेला जागा नाही ना आपल्याला पुणे टाकायला. आणि नदी पण आपल्याला लांब आहे. हा. मग दादा याच्यानंतर आता आपण समजा मैदानामध्ये न्यायचं असलं हा. त्याच्या अगोदर कसं काय नियोजन असतं? मैदानावरल्या अजून 4-5 दिवस आधी नियोजन करायला लागतं बैलाचं. आणि मग आता घाटावरती बोललं तर आपले सगळे टॉपचे पैरे असतात, हो, टॉपचे मोठे मोठे पैरे पैरे असतात. असतात. आतापर्यंत तुम्हाला म्हणजे सर्वात जास्त आवडणारी भारतच्या सोबत आवडणारा पैरा कोणता आवडला? मैब्या. भारत आणि मैब्या. मैब्या. कसा पलायचा? ही गाडी जुगूनच पळते. ओके. कोणत्या मैदानात आपण बघितलेला? मैदान? वडकी, भारत केसरी भारत केसरी. वडकीच्या मैदानात. हा, वडकीच्या मैदानात. त्या दादा आपल्याला बैलाचा थोडासा पायाला त्रास झाला होता, त्याच्यामुळे गाडी आपण सेमी पास केला, फायनल आपण गाडी पळवली नाही. आणि तर गाडी एक नंबर हीच गाडी करणार होती. बरोबर दादा. गट एकदम खुला काढला होता. गट बी खुल्ला काढला, सेमीला पण असं पळाला की सगळे म्हणजे मोठी बैल होते. पण खुल्ला काढला त्यांनी. खुला काढला. पण त्याच्यानंतर असा टाइम आला की म्हणजे दादानी म्हणजे भारतला नाही केलं. मग म्हणजे काय म्हणजे एवढं कसं मोठं म्हण की आज आपल्याला म्हणजे 100% गुलाल तर सोडा, एक नंबर होता. त्यांना विश्वास आहे ना बैलावर. त्यांना बैलावर विश्वास आहे ना. बरोबर दादा. बैल आपल्याला नंदी प्यारा आहे, नंदीपेक्षा मोठं काही आपल्याला बक्षीसला नाही प्यार, बक्षीस नाही. बरोबर. आपल्याला ते बक्षीस नाही प्यार, त्याचा जीव प्यार आहे ना आपल्याला. बरोबर दादा. कारण का आपण आज एवढं पोराप्रमाणे जपतोय, एकदम शांत झालाय बघा तुमच्या समोर. काय सांगाल आणखी भारत बद्दल? ते काय, मी त्याचा प्रेमी आहे काय. आणि दादा आज तुम्हाला त्याची सेवा करायला भेटते, काय सांगाल? कारण का अशी मी सांगतो ना, असे ठराविकच नंदी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की एकदम टॉपला पळतात आणि त्याची सेवा करायची इच्छा सर्वांना असते, पण तो भाग्य तुमच्या नशीब आहे. काय बोलाल? कसा विषय, महाराष्ट्रात भरपूर बैल टॉपचे आहेत. काय माझ्यापाशी भरपूर बैल सांभाळाय होती. मी अजूनपर्यंत त्या बैलावर प्रेम केलं नाही जीवापाड, तेवढं याच्यावर करतो आणि या बैलासाठीच मी थांबलोय. बरोबर दादा. म्हणजे कधीपासून तुम्हाला हा नाद आहे? मला 14 वर्ष होतात. आणि कोणापासून लागला हा नाद? आमच्याकडे घोडा बैल पळतो. ओके. मग त्याच्यानंतर घोडा बैल मध्ये आपला भारत पळालेला नाही, तरी पण एवढा स्पीड आहे. कारण का आपण बघतो बरीचशी बैल आहेत ना टॉपची बैल, म्हणजे घोडा बैलामध्ये प्रॅक्टिस केलेली असते त्यांनी. पण आपला भारत एकमेव असा बैल आहे की त्यांनी म्हणजे बदलापूरचं नाव रोशन केलेलं आहे. तसेच किरण आप्पा बद्दल काय बोलाल? किरण आप्पा ते एकदम रॉयल माणूस, दिल खुलास व्यक्तिमत्व, बैलगाडी क्षेत्रातला बादशाह आहे ती. एकदम रॉयल माणूस किरण आप्पा. काय सांगाल त्यांचा स्वभाव वगैरे? स्वभाव म्हणजे एवढं पोरग बी असलं ना, बारीक पोरग, तरी त्याला भाऊशिवाय हाक मारणार नाही. एक नंबर. आणि मग आज त्यांच्या दावणीवरनं इकडे नंदी आलाय आपला भारत. मग त्याच्यानंतर चेंजेस वगैरे काय आपल्याला दिसले का? चेंज वगैरे म्हणजे कशी, त्याला हाय फिटनेस आहे, व्यवस्थित फिटनेस आहे त्याचावाला. जसं तिचा फिटनेस होता ना, तोच फिटनेस आहे त्याचा. नक्कीच दादा, खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. मित्रांनो, त्या साईडला दादा माहिती देते थोडीशी भारतबद्दल. आणि या साईडला बघू शकता छोटा भारत, अग्रेसिव्ह असणारा बैल. ये बघा, अग्रेसिव्ह आहे पण थोडासा शांत झालाय. तसं चोरला ना थोडं की होईल. आणि समोरच्या साईडला बघू शकता आपले भाऊ पण आहे, त्यांच्याशी आपण लाईनीमध्ये भेटणार आहोत.
बाई, नाव काय रे तुझं? आर्यन जाधव. काय सांगशील भारत बद्दल, आवडतं का तुला? ते भारत बैलाचे मालक. मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता रायना देखील आतल्या साईडला बांधलेला आहे बघा, एकदम कसा उंच खांदी असणारा आणि एकदम म्हणजे भारी दिसतोय बघा, हाईट वगैरे त्याची एकदम मजबूत आहे. आणि नक्कीच आपण पळताना बघितलं होतं छोट्या भारत सोबत, आणि छोट्या भारत सोबत देखील जुलूम पळतो आणि एकदम भारी आहे बघा, लुक बघा त्याचा आणि रुबाब बघा, एक नंबर दिसतोय का नाही. आणि या साईडला बघू शकता घोडा आहे आणि दादांना आय थिंक आवड आहे घोड्याची म्हणून आहे. आणि या साईडला बघू शकता बघा ना, लुक बघा एकदम कसा भारी दिसतोय ना, कसा उंच लांबट असा चेहरा, नक्की तोंड बघू शकता ते. आणि आताच या साईडला मका आणि ज्वारी टाकले, आताच त्यांचं खाण्याचा टाईम झालेला आहे. आणि आपल्या घोड्यासाठी टाकलेलं आहे ऊसाचं कूट आहे, म्हणजे त्याला बारीक केलं ऊस आणि मका वगैरे. तर बघू शकता रायना, उत्तम शेट गवळी यांचा रायना बैल. तर मित्रांनो बघा कसा एकदम शांत स्वभावाचा आपला हा घोडा आहे. आणि भाऊ पण, भाऊ नाव काय तुझं? कुठे इथेच राहतं का? काय सांगशील आज भारत आपला संपूर्ण दहिवलीचं नाव रोशन करतं, एवढा म्हणजे संपूर्ण भारतामध्ये नाव त्यांनी केलंय, काय बोलतोय? भारत आहे, काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल, कारण का खूप प्रेम आहे त्याच्याबद्दल. आणि एवढी लोक भारतवर प्रेम करतात आणि आज बदलापूरचं देखील नाव खूप वरपर्यंत गेलंय. कसं वाटतंय तुम्हाला बदलापूरवाल्यांना? खूप छान वाटतं. धन्यवाद दादा. भाई तुझं नाव काय रे? राज. राज शालन जाते ना, शालन जायचा ना, बिंदा शर्तीनं जायचा, टेन्शन नाही जायचा, शांत स्वभावाचा कसा. मित्रांनो रुबाब बघू शकता आपल्या सप्त हिंद केसरी भारत बैलाचा. आणि नक्कीच या नंदीबद्दल बोलावं तेवढं कमी, संपूर्ण बदलापूर दहिवलीचं नाव आज भारताच्या बाहेर म्हणजे 14 देशांमध्ये पर्यंत या आपल्या नंदीने पोहोचवलेलं आहे. नक्कीच भारत केसरीला आपण बघितलं असेल, एकदम खुल्ला निकाल, तरी पण पायाला दुखापत असल्या कारणाने आपल्या उत्तम शेट गवली यांनी पळवला नव्हता. कारणच तसं होतं, कारण का आपला बैल म्हणजे आपला जीव की प्राण असतो आणि नक्कीच त्याला त्रास देणं कधीच चांगलं नसेल. आणि समोरच्या साईडला योगेश आहे, तर आता आपण योगेश बोलणार आहोत. तर मित्रांनो आता आपण आपल्या नंदीला ना बाहेर आणलेलं आहे आणि आपल्या सोबत आहे योगेश. नमस्कार योगेश भाऊ. नमस्कार. काय सांगशील आज तुझ्या हाताला, तू म्हणजे स्वतः हात लावतोय या भारत बैलाला, ज्याची म्हणजे संपूर्ण दुनिया दिवाणी आहे असा भारत बैल, आणि आज तुझ्या हाती आहे तो, काय बोलतेस? काय ना, एक प्रकारे तो आमच्या मधला म्हणजे आता हे दहिली गाव आहे त्याच्यामधला तो एक देव आहे माझ्यासाठी, तो माझा देव आहे, त्याला धरलाय त्याच्यामुळे तो माझा देव आहे आणि तो माझ्यासाठी सगळा आहे. आणि तुम्ही पण बघू शकता, तो जर नसता तर मी भारतचा फोटो काढला असता का? नक्कीच बघू शकता भावाने टॅटू काढलाय भारतचा, हे आहे बैलप्रेम. नक्कीच दादा काय सांगशील आणखी भारत बद्दल, कारण का आज बघतो आपण संपूर्ण भारतभर चर्चा होते भारत बैलाची. आज टॉपची म्हणजे सगळी घाटावरची मैदानं असो किंवा मुंबईची बिंजोड असो, सगळ्या ठिकाणी आपल्या भारत बैलाची चर्चा होते. काय कसं वाटतंय तुम्हाला? काय नाही, एक आनंद असतो, कारण काय आज आमचा दैली गाव कोण ओळखत नव्हता, जेव्हापासून भारत उत्तम शेटच्या परत आपला म्हणजे माझा नाना आहे प्रकाश नाना गवली, ते बैलाचे मालक आहेत, म्हणजे उत्तम नाना ते सगळे एकच आहेत. पण ह्याचा म्हणजे दैली गावाचं नाव आज त्यांनी महाराष्ट्रभर केलाय, पूर्ण आज दैलीमध्ये कोण जरी आला, आता बैल 3 दिवस झाला आलाय, पण सगळेजण येत्या दैलीला विचारतात की बाबा गवली ग्रुपचा भारत कुठे, तोच मला अभिमान आहे, बाकी काय नाही. नक्कीच दादा, कारण का एवढा मोठा नंदी आपल्या आज हातात आहे, आज तुम्ही त्याची सेवा करता, याची सेवा करताना म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतो, कारण काय त्यांनी आमचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलंय. आता उत्तमदा असेल, परत कोण असेल, आमचे एकनाथ नाना असतील, आपला एकनाथ शेटचा पोरगा कार्तिक, तो पण सगळ्यांचा त्यांनी दहिलीचं नाव पूर्ण महाराष्ट्रात केलेलं आहे. नक्कीच दादा, आणि आज आपण बघतोय की आता थोड्या दिवसापूर्वी, आता म्हणजे 3 दिवसापूर्वी उतरलाय आणि आता पुढचं नियोजन असणार आहे 26 जानेवारी. मग 26 जानेवारीसाठी तयारी वगैरे कशी चालू आहे आपली? तयारी तर जोरदारच करणार, पण पायरा मी सांगणार नाही, कारण ते डायरेक्ट आपण बिग ब्लास्ट करणार डायरेक्ट. नक्कीच दादा, कारण का आताच्या सीझनला कसं होतं की पैरे वगैरे सांगितलं ना की थोडंसं प्रॉब्लेम्स येतो, म्हणजे की बऱ्याच वेळा असं होतं की पैरे म्हणजे तोडण्याचा प्रयत्न वगैरे होतो. तर हे गोष्टी होण्यासाठी पैरे आम्ही पण विचारणार नाही आणि खूप सारे शुभेच्छा पण देऊ आपल्याला या 26 जानेवारीसाठी. तर दादा आणखी बोलू शकतो, आज तुम्ही बघता की किरण आप्पांबद्दल काय सांगाल तुम्ही? किरण आप्पा म्हणजे माझा गुरुच आहे एक प्रकारे, त्याच्या उपकार आपण पिसणार नाही. त्याला तुम्ही बोलायला गेलं तर माझ्या छातीवर पण किरण आप्पाचं नाव आहे. खरंच? हा, तुला वाटत असं खोटं आहे बघ, छातीवर किरण आप्पाचं नाव आहे. नक्कीच, म्हणजे हे एवढं जीवाला
कशाबद्दल काय म्हणजे? हे बघ, आपण बैलगाड्या शर्तीमध्ये आपण जरी आज माझं वय 19 का 20 वय तरी आपण पहिले ह्यो भारत सांभाळायला मी शाळगावला होतो. 2-3 महिने ह्यो बैल मी सांभाळलेला आहे. जसं किरण अप्पाच्या ह्याच्यात गेलो तर तिकडे मला माहित पडलं किरण अप्पा काय चीज आहे. आता मी तुला सांगतो, या बैलासाठी किरण अप्पाला एवढे फोन येतात, तो एका दिवसाला 1,500 2,000 असे त्याला फोन येतात. तो फोन कोणाचे एक्सेप्ट करत नाही. आणि किरण अप्पाचं बोलायला गेलो तर ह्यो बैल किरण अप्पामुळेच घडला. बरोबर. आणि मग घाटावरती नियोजन वगैरे कोण करतं? घाटावर नियोजन आमचा उत्तमदा, म्हणजे आमचा एक माझ्या प्रकारे मालक नाही, एक प्रकारे तो जीव लावणारा माणूस आहे. तोच करतो, सगळं तोच करतो. आणि मेन घाटावर काय असो, मुंबईत असो, तर ते उत्तमदा आणि किरण अप्पा दोघंच हे करतात, बाकी कोण नाही करत. आपल्याला मागच्या सीझन मध्ये भारत थोडासा कमी दिसला म्हणजे मुंबईमध्ये, थोडीशी दुखापत होती किंवा काय झालं तुला मी सांगतो. त्याला भारत केसरीला थोडासा पायाला लागल्यामुळं त्या दिवशी सगळी होतो आम्ही. आणि जेव्हा गट निघला, गट पण फरकानी पास केला, एकदम खुल्ला होता. आणि त्याच्यानंतर सेमीला गाडी आम्हाला झुपायची नव्हती, पण काही कारणास्तव जी बोलत होती का भारत संपला, त्याच्यामुळं आमचे म्हणजे आम्ही तिथे शाळगावला राहतो, तिथं ते संजू भाऊ ड्रायव्हर आणि किरण अप्पा, परत ते आपलं मेहरबान हे असतात, तर ती सगळी होती. तर जी लोक बोलत होती भारत संपलाय, पण त्यांना एकच इशारा आहे, म्हणजे एकच सांगतो की भारत अजून संपला नाही. भारत असा कमबॅक करील ना की तुम्हाला आहे ना, तुम्हाला तो म्हणजे छकड्यापर्यंत येऊन देणार नाही. बरोबर दादा, कारण का आपण भारतचा वेग नेहमी बघतोय. काय सांगाल, आज भारतची फिटनेस एवढी भारी आहे, किती लोकांचा हात आहे आणि किती लोक मॅनेज करतात? एक आपला योग कालच आलाय, तो पण भारतचा मोठा फॅन आहे. आणि परत आमचा पण जाम आहे. आणि त्याच्यानंतर आमचा एक गण्या म्हणून गणेश मुकणे, तो पण एक प्रकारे माझ्याबरोबर असतो. आम्ही तिघं असतो, पण मी जातो 8 वाजता घरी. मी सकाळी येतो 8ला, या बायला चालवायला नेतो. चालवण्यापासून खुराक आम्ही तिघच जण बघतो. पण नंतर ह्यो पण दादा म्हणजे रात्री लवकर झोप लागल्यामुळे ह्यो पण जातो. पण 12-1 वाजेपर्यंत बैल पोचणारा तो म्हणजे आमचा गण्याचा. सगळ्या बैलांचा तोच करतो. प्लस आपल्या म्हशी पण आहेत, तो पण करतो. मेन आमचं तर काहीच हात नाही. आमच्या म्हणजे मी तरी तुला सांगतो, या बाईला आपला जीव असला तरी आमचा ह्याच्यात काहीच ऐक नाही. तो जास्त करून आमचा गण्याच करतो सगळं, बाकी कोण नाही करत. कारण तो 12-12:30-1ला जेवायला जातो घरी. खुराक पण असो, मला 2 शिव्या दिल की बाबा आज बायलाला खुराक का नाही ठेवला, तो 12-1-12:30-1 वाजेपर्यंत तो इथंच असतो, तो जाईत नाही. आणि मेन ह्याच्या पाठीचा हात असला म्हणजे भारत आतल्यापासून ही बैल पण आहेत. आम्ही काय, आमचं घर जवळ आहे, इथून माझं घर 2 किलोमीटर आहे. मी जातो 8ला, ह्यो दादा पण असतो. आता तो 2 दिवस झाला आलाय तो, पण आमच्यापेक्षा जास्त प्रयत्न करणारा तो म्हणजे माझा गण्याच आहे. नक्कीच गणेश दादाची आपली मेहनत देखील खूप जास्त असणार आहे या नंदी मागे. कारण का हा नंदी घडवणं म्हणजे एका दुसऱ्याचं काम नाही. कारण का आज बघायला गेलं तर उत्तम दादा गावली आणि खूप सारी म्हणजे लोक आहेत ना, त्यांचा हात आहे. काय सांगाल भारत केसरीच्या वेलीला जेव्हा गट निघला, खुल्ला निघला, त्याच्यानंतर एक हे पण सेमीला पण सेमीला कसा झालता, गट काढला तेव्हा बैल पुढे आला, बैल थोडा ठेसकाळला आणि त्याच्यामुळे त्याच्या पायाला दगड लागली. ते अजून सूज आहे, पण नंतर तो बैल पाय काढायला लागला, बैल पाय असा उचलूनच ठेवलेला वरती. बरोबर. जी लोक बोलत होती की भारत संपला, त्यांना आम्ही करून दाखवलं का भारत केसरीला अजून पण वाघ जिंदा आहे, तो अजून कुठं खचला नाही. नक्कीच दादा, कारण का आपण आजपर्यंत पल बघतोय, सारखाच लावतोय. फक्त थोडंसं काय झालेलं, थोडंसं मधल्या काळामध्ये बिमार होता निमोनियाच्या मुळे. निमोनिया पण होता, परत त्याच्या पोटाचा आजार पण होता, त्यामुळे पाय पण काढत होता जास्त. त्याच्यामुळे त्याला काय, एक तुम्हाला सांगतो, आजपर्यंत आपण एवढी बैली पळवतो. आता समजा आपल्या जर पायाला लागला तर आपल्याला कल लागते, बरोबर, आई नाव घेतो, पण तो एक मुका जनावर आहे. त्याचा आपण काय, आता बघा किरण पास आहे ना, समोरून असा लांबून बैल बघल का बैला सर्दी आहे का बैलाचा पाय दुखतो का काय दुखतो, याच्यात बैलाचा एक बघायला लागतो. हे बघा, बैल पळवणे काही सोपं काम नाही. बरोबर, त्याच्यात मेहनत पण आहे. आज बैल काय करतोय, बैलाच्या डोळ्यातून पाणी येतोय का, बैल थोडा नरम आहे का, शेपटीला काय लागलाय, हे लागलाय ते लागलाय, ते सगळं आपल्याला बघूनच हे पुढचं नियोजन होतं. नियोजन केल्याशिवाय कोणाला गाठ पण भेटत नाही, बरोबर, काहीच करू शकत नाही. नियोजन म्हणजे नियोजन परफेक्ट लागतो. दुसऱ्या दिवशी तयारी करायला लागते की बाबा आपल्याला सकाळी येऊन गरम पाण्यात बैल शेकवून परत शर्तीनं घेऊन जाऊन त्याला बैल नीट उतरावा, परत चकडा बघावा किती मापाचा आहे किती नाही, ते सगळं बघूनच आपण नियोजन करायचं. आणि यायला गेल्याचं काम नाही हो. नक्कीच किरण आप्पाबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का एका नजरेत ओळखतो बैलाची
फिटनेस कशी आहे, कशी तयारी आहे आणि त्याच्यानुसार आपण पुढची तयारीला लागतो, म्हणजे पुढचं नियोजन करतो. तर आज तुम्ही इथपर्यंत आहात, म्हणजे आज भारतमध्ये तुमची पण ओळख निर्माण होत आहे. काय बोलाल तुम्ही याच्याबद्दल? अरे मी तुला सांगतो, मागचीच गोष्ट, मी त्या इकडं आपल्या पाडगावल्याच्या शर्तीला गेलतो. हा, आपला एक वासरू आहे, तो पण रायनाचे. रायना. तर तो गेलतो शर्ती ना, तर बैल शर्यत जिंकला. जिंकल्यावर जी लोक जे उत्तम शेटची फोटो काढत होती, तेव्हा माझ्या मनाला असा झाला ना, बोलो आज भारत आपण सांभाळतोय. ती मला एक मनाला चांगला वाटला, कारण माझा येऊन फोटो त्यांनी काढला आणि भारतचा पण त्यांनी म्हणजे असा टॅटू घेऊन फोटो त्यांनी काढला, म्हणजे मला किती आनंद झाला. बरोबर. आणि आज आपला भारत एवढं नाव करतोय, काय सांगाल? आता तुला अपेक्षा सांगू काय तर असणार? अपेक्षा त्यांनी काहीच नाही, त्यांनी आमच्यासाठी लय केलेलं आहे. दादा, या संपूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण करणारच आहे भारत. आणि कारण का मेन हे बघ, तुला मी सांगतो, थार जरी आणली नाही आणली तरी या गवली कुटुंबात सगळं आहे. बरोबर. आज आमच्याकडे फॉर्च्युनर असो, क्रिटा बिटा सगळी आहेत, सगळी आम्ही त्याच्यात आहेत. त्याचा फॉर्च्युनरचा नंबर पण तू बघशील तर 7007च आहे, क्रिटाचा पण नंबर 7007च आहे. सगळ्या गाड्यांचा आमचा तोच नंबर आहे, फार बाईक पासून बुलेट पासून सगळ्या त्याच आहेत. नक्कीच दादा, कारण का आपल्याला ना याच्यात ना आपल्याला पैसा नको असतो, आपल्याला हवं असतं ते फक्त प्रेम आणि एक आपल्या बैलाच्या पुढे टॅग लागलेला असतो. आज पैसा एवढं काय हे बघ, तुला सांगतो, पैसा आज कोण पण पैसा कोणी पण कमवू शकतो, पण या बैलावर जीव लावला ना, एक वेळेस तुला मी सांगतो, आज सत्य परिस्थिती, तुला एक वेळेस तू ज्या माणसाला जीव लाव, पण तो कधीतरी माणूस तुझ्या उलटणार. पण यो बैल तू याला काही पण कर, यो उलटणार नाही कधीच. आणि कधीच नाही. नेहमी तुम्हाला प्रेम याला तू एक काठी मार, तो काय बोलल, बाबा यांनी मला मारलाय पण ह्यो मला खायला देतो. आपण जो मित्र असतो त्याला ताटात आपण जेवायला घालतो ना, तो दुसऱ्या दिवशी आपल्यावर पलटतो, पण यो महादेवाचा नंदी कधीच आपल्या हे करू शकत नाही. नक्कीच दादा. आज तुला मी सांगतो, आज बैल एवढा मला मारतो ना, तरी पण त्यांनी मला धरून दिलाय. त्या दादाला विचार, तर बैल एवढा मला फिट मारतो, मला लागलेलं पण आहे, इथं पण लागला, इथं पण लागला, तरी पण मला बैल धरून देतो. म्हणजे काहीतरी मी करतो त्याच्यामुळे तुम्हाला बैल धरून देतो ना. बरोबर दादा. आपण जर प्रेम दिलं ना, तर समोरून पण नक्कीच मुका जनावर देखील आपल्याला प्रेम देतो, कधीच धोका देत नाही. तर खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. असंच आमच्याशी बोलत राहा. आणि आज दादा नाहीत, दादा कुठे गेलेत? खास दादांशी पण बोलायचं होतं, तुमच्याशी पण बोलायची इच्छा होती. दादा जरा बाहेर गेलाय, मग लवकरच आपली भेट होणार ना? लवकरच होईल, पण आता कसं आहे, तो दादा जरा कशी कामानिमित्त साईडची कामं असतात, कारण काय सगळं बघून चालत नाही ना. बरोबर. एक प्रकारे बैल सांभाळ, बैलगाडा म्हणजे आपला नाद आहे, फक्त नाद आहे, पण त्याच्यासाठी जे आपल्याला भांडवल लागतो, पण त्याच्यासाठी पण साईड बीट बघायला लागते ना. आज आपले डंपर आहेत, जेसीबी आहेत, पोकलन आहेत, ते बघायला लागतो, तेव्हाच आपल्याला पैसे येतात ना. ते तर बघितलंच पाहिजे. बैल सोडून त्याला काय चालत नाही. तरी पण तो असा आहे, तो येतो असं नाही का नाही. सकाळी आला, सकाळी दादा जिमला जातो, जिमवरून आला का पहिले भारत बघतो, परत वरती जातो, इथं आपलं एक देऊळ आहे, तिथं तो पाया पडून परत बायला बघतो, आणि संध्याकाळी पण थोडा वेळ तरी अर्धा एक तास तरी तो बघायला असते. दादा खूप चांगलं वाटलं. एक पर्सनल प्रश्न विचारतोय तुला, म्हणजे सगळी लोक 500 ओळखतात, म्हणजे हा विषय तरी काय नक्की? ते कसं आहे, ते मी तिथं पहिले होतो, मला सगळी जण 500 हाक मारायचे, पण दादा पण मला 500 हाक मारतो. ही बारीक बारीक पोरं आपली सगळी, ती पण मला 500 हाक मारतो. म्हणजे आणि नक्कीच या पोरांचं प्रेम देखील तुमच्यावर आहे. अगोदर बोलते तुझी मुलाखत घे, नंतर बाकीचं शूट कर, काय सांगशील? ती पोरं भारी आहेत, जीवाला जीव देणारी आहेत. बरोबर. मेन आमचा झाला तो बाबू, कार्तिक गवली, परत आपला यो आर्यन झाला, यो पियुष झाला, ती सगळी जीवाला जीव देणारी आहेत. म्हणजे कसं आपल्याला त्या दिवशी मला थोडासा लागलेला तरी ती मला फोन करून विचारायची, अरे तुला किती लागलाय किती नाही. हे फक्त येऊनच भेटतो का, फुकट भेटत नाही. बरोबर. हे प्रेम आहे ना, फक्त इथं येऊन आपण त्यांच्यात राहतो ना, त्यांना स्वभाव आपल्याला कळतो, त्यांनाच दिसतो, पण दुसऱ्याला हे कळत नाही. ती आपल्याला जीव लावतात ना, तीच आपल्याला सांभाळतात. धन्यवाद दादा, खूप आपण बातचीत केली. याच्या पुढे आपण बोलत राहू, अड्ड्यामध्ये भेटत राहू. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. त्या रायनाची मुलाखत घ्या. मित्रांनो, बघू शकता सप्त हिंद केसरी भारत, आणि नक्कीच फिटनेस बघू शकता. नंदीबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का हायच आपला नंदी एवढा कमालीचा, कारण का कामच तशी आहे, त्याची कामगिरी तेवढी भारी आहे, आणि एकदम भारी, एकदम त्यांना राहण्यासाठी आणि तसेच फिरण्यासाठी मस्त एकदम भारी बनवलेलं आहे. समोरच्या साईडला पण बघू शकता छोटा भारत देखील बाहेर आणलेला आहे, आणि त्या साईडला तर मित्रांनो आपण समोरच बघू शकता भारत व्यतिरिक्त समोरच्या साईडला बघू शकता रैना देखील आहे, आणि एकदम बघा एकदम उंच आणि अतिशय फिट असणारा रैना आहे. या साईडला आहे छोटा भारत. तर आता आपण रैना आणि छोटा भारतबद्दल देखील माहिती घेणार आहोत. तर
योगेश भाऊ, आपली ही म्हणजे छोट्या भारतची खरेदी कुठनं झाली होती? जिथून आपला भारत घेतलेला बंडा ड्रायव्हर सुरू त्याच्याकडून हे वासरू घेतलाय. ऍक्च्युली वासरू कोणाला देत नव्हते. उत्तमदाला बंडा ड्रायव्हरचा फोन आला का बोलतो ह्यो भारत सारखाच होईल. तर मग उत्तमदानी लगेच ते बोलले का द्यायचं तर उत्तम शेटलाच देईल, नाही तर देणार नाही दुसऱ्याला. आणि दादा याच्या व्यतिरिक्त आपला रायना देखील आहे. रायना कुठून घेतलेला आहे? राहिना तो आपला जे आमचे मोठे नाना आहेत, एकनाथ नाना, त्यांना माहित, मला नाही माहित. ओके. तरी अंदाज मी सांगू शकतो ह्यो बैल इकडून घेतलेला आहे, माळशिरस मधून आलेला आहे. ओके. आणि आपण छोटा भारत आणि याचे फेरे वगैरे काढलेले आहेत का, की शर्यत वगैरे? कोणाची? छोटा भारत आणि रायनाचे त्यांनी 3 गुलाल केलेले आहेत. ओके. या सीझन मध्ये 3 गुलाल केलेले. त्यांनी 3 गुलाल घेतलेले. ओके. म्हणजे कशी पालते गाडी, कशी पालते या दोघांची? टॉप पळते. आणि मी तुला सांगतो, ज्या म्हणजे एक आपण कशी बोलतो, एक नर माझी गाडी पळते म्हणजे जुलून, तशी भारत सुंदर कशी गाडी पालायची तशी ही जुगून गाडी पळते. कधी म्हणजे अर्ध्यांगी तो देतो 7, अर्ध्यांगी ह्यो देतो 7, तरी चांगलीच गाडी पळते, म्हणजे एंड गाडी पळते. आणि याचं तर काय ह्यो पण आपलं नाव करणारच आहे. नक्कीच छोटा भारत आपलं नाव करणार. आणि दादा मी आणखी सांगत होतो की आता बघा बिनजोडला तर आपली ही म्हणजे नंदी पळतात. जसा मोठ्या भारतने आपला संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर नाव केलंय ना, तसं आपल्याला या जोडीकडनं अपेक्षा असणार का? माझी अपेक्षा तर ह्याच्यावर पण आहे आणि जास्त करून त्या वासराबद्दल. काय सांगाल, तुम्हाला तो नंदी जास्त आवडते? मला तरी वाटतंय आवडते तर सगळीच आवडते, पण कसं आहे त्याच्याबद्दल आकर्षक आहे त्याची स्पीड जी आहे. ओके. ती आता तुम्हाला सांगतो, भारत जर आमचा कमी झाला म्हणजे रिटायर जरी झाला, त्याच्यानंतर अजूनपर्यंत पण या गवली कुटुंबात एक खासियत आहे, त्याच्यानंतर तो आमचा तोच नाव करणार. नक्कीच. आणि ह्यो पण करणार, असं नाही का ह्यो नाही करणार. याला पण तेवढी स्पीड आहे, सगळ्यांना तेवढी स्पीड आहे, पण जास्त करून अपेक्षा मला त्याच्या आहेत. याच्यावर पण आहेत पण जास्त करून त्याच्या आहेत. कारण त्याला मी 2-3 वेळा बघितला. वासरू म्हणजे किती फेरा असो, वासरू हातात धरायला लागतो तो वासरू. आणि जसा धाग्यावर वाढतो तर तुला मी सांगतो, जसा भारत त्याला धाग्यावर खुल्ला निकाल घेतो तसा तो खुल्ला निकाल घेतो, दुसऱ्या बैलाला ओढतो डायरेक्ट. आणि मग आता याच्यानंतर बघा, आता हे आपले वय काय असेल या नंदीचं आपल्या? आता असेल एक दुसरा झालाय, 2 वर्ष असेल. ओके. मग दुसऱ्याच्या नंतर म्हणजे याची ट्रेनिंग वगैरे सेम असते का? आपल्याला काय ट्रेनिंग म्हणजे बघ तुला मी सांगतो, बैल आपला रोज चालवणं. आता भारत जेव्हापासून आलाय त्याला रोज चालवणं, परत त्याचा व्यायाम घेणं, परत संध्याकाळी थोडा सोडणं, खाणं पिणं, त्याला ट्रेनिंग बोलतात. बाकी त्याला काय नाही. तो जरी एक हप्ता जरी बसला तरी त्याच्यात ती खासियत आहे, तो पळू शकतो. मग भारत घरी एवढे दिवस घरी नव्हता, घरी आल्याच्या नंतर कसं काय म्हणजे? नाही, ती भारत आल्यावर सगळी आनंदच असतो. आमचा आनंद वेगळाच असतो. आणि जेव्हा भारत येतो तेव्हा त्यांना सगळ्या गवळी कुटुंबाला आणि आपली दहिलीची सगळी पोरं आहेत ती, त्यांना आनंद वेगळाच असतो. कारण जर भारत आला ना तर ती रोज सकाळी दुपारी कॉलेज जायच्या आधीच आमचा स्वतः बाबू पण खाली येतो, म्हणजे कॉलेजच्या जायच्या आधी तो भारत बघून जातो. नक्कीच. आपल्या आणि जेव्हा कॉलेजवरून येतो 3-3:30ला तेव्हा तो भारत बघूनच वरती जातो. म्हणजे विचारा किती प्रेम असेल भारत. नक्कीच दादा, खूप जास्त प्रेम आहे. अरे भाऊ काय बोलणार, आज तो रायना ज्याचा भारतच्या नंतर तू जेवढा अपेक्षा करशील जास्त तर रायनाकडून, म्हणजे काय बघितलं तू रायनामध्ये, असं काय ते रायनामध्ये बघावं तेव्हा तेवढं म्हणजे कमीच आहे. कारण ह्यो वासरू लय बोलतो, म्हणजे खालून जरी गाडी सुटली त्याचा मागच शर्यत आमची झाली पाडगावला, त्यामध्ये कंटिन्यू पंकज ड्रायव्हरच्या हातातच बैल होता. कारण त्याला असं वाटत होतं का बैल दुकान भरतो का काय करतो, एवढी त्याला स्पीड आहे. कारण का रायना मित्रांनो बघू शकता, दिसायला म्हणजे खूप अत्यंत भारतसारखं दिसतं. कसं काय बोलणार, म्हणजे बॉडी बघा त्याची आणि तोंड दोन्हीमध्ये म्हणजे खूप डिफरन्स वाटतं. खूप दिसायला एकदम म्हणजे भारतसारखं दिसतं. काय म्हणजे दादांची अशी चॉईस कशी असतं, म्हणजे काय विषय आहे? दादा म्हणजे दादा आले अलग, दादा कुठून आणि कुठून एक नंबरच नाही, त्याला काय सांगू शकत नाही. त्या माणसाचा अंदाज लावू पण नका कोणी, आणि लावू करू पण नका ना लावू पण नका. तो कुठून पण वासरा आणि 1 नंबरमध्ये नेईल. नक्कीच. आज आपण बघतोय थोडासा डिफरन्स दिसतंय, शिंगे वगैरे एकदम सड पातळ आहेत. कोणत्या प्रजातीमध्ये मोडतो आपला नक्की नंदी? हे आपला म्हैसूरमध्ये मरतो आणि याची हारणागत जाते. म्हणजे हे बैल त्याला बघा भाकर पण नाही, सेम भारतगत आहे, त्याला भाकर पण नाही आणि सेम भारतगत म्हणजे छाती बैल पळतो, खाली मान टाकून पळत नाही. नक्कीच हरणासारखा दिसणारा आणि हरणासारखा देखील पल आहे. काय बोलाल? त्याचा पल म्हणजे लय जगा वेगळाच. याचा पल ना कोणी अंदाज पण लावू नका, कसा पलतो. नक्कीच बाबा, आनंद वाटला. कारण का
आज दादांच्या दावणीला किती आहेत बैल? आपले 3च आहेत नाही आता? आपली दावणीला आता एक रायना आहे, परत छोटा भारत आहे, मोठा भारत, परत एक योगी पण आहे. योगी पण आपलाच आहे, म्हणजे आहे आपल्या मित्रांचाच आहे. त्यांच्याकडे असतो तो योगी, रायना, छोटा भारत, मोठा भारत, एक घोडा आहे हिरा, त्याच्याकडे आपल्या दावणीला असतं. म्हणजे तेम आपली 6-7 बैल आहेत. आणि जे आपल्याला आजूबाजूला दिसतंय ऊस, ज्वारी, ते त्यांच्यासाठी हे सर्व बैलांसाठीच. किती प्रेम असेल म्हणजे तो आपल्या घराच्या अवतीभोवती त्यांच्यासाठी ताजं म्हणजे कधी असतं का किती दिवसानंतर टाकता किंवा काय असतं कसं काय? तसं नाही. हे बघ, आज एवढी आपली जमीन आपलीच आहे, दैलीच आपलीच आहे. पण कसं आहे, समजा वाड्या टाकल्या, कधी बैलाला दुसरा मन खायचा होतो, काय होतो, तर त्यांना मका, ज्वारी, ही ज्वारी आणि हत्ती घास. पण हत्ती घास चारावं नाही कधी, पण हत्ती घास आणि बैलाची सांद पकडतात. ओके. आणि बघा आज भारत आपला सगळ्या टॉपच्या गाड्या करतोय, 1 नंबरला पळवतोय. तसंच योगी बघायला गेलं तर योगी आहे ना, तो मुंबईमध्ये जास्त शर्यती करतो. आपल्याला घाटावरती वगैरे नियोजन बघायला भेटेल कसं आहे माहिती का, तो खरं तो आता भारत तू बोलायला गेला तर भारत 3 फेऱ्याचा पण बिनजोड पण. तो बैल कसा आहे, तो बैल जिद्दीचा बैल आहे. आज तुला मी सांगू, योगी आणि भारतची गाडी एवढी पळते, पण दोघांना एवढा विश्वास आहे का तो योगी आहे ना जिद्दीचा बैल आहे. कारण त्याला एकदा गाडी ओव्हरटेक झाली तो गाडी सोडत नाही. भले त्याचं जीवाचा रान करील का काय करील का, बैला दुसऱ्याला पाडील पण तो रान सोडणार नाही. नक्कीच दादा, कारण का आज आपण बघतोय ना सगळ्या म्हणजे टॉपची शर्ती आणि घरचा साथ देखील बघायला भेटतो. आपण मागच्या वर्षी पण बघितला, घरचा साथ देखील पळत होता. भारत आणि योगी आपला सोबत पळत होता. तर या वर्षी पण आपल्याला बघायला भेटेल का? नक्कीच. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, ही जी आपण नंदी बघितली ना, त्यांची म्हणजे ती संपूर्ण मॅनेजमेंट सगळी संपूर्ण पोरं आहेत ना ती करतात, दादा असतात. आणि नक्कीच यांची गाडी आहे ना कार्तिकी प्रकाश गवली ह्या नावाने पळते. आणि आपण नेहमी बघतो गुलालात असणारी गाडी. आताच्या सीझनला आपण 3 शर्यती केल्या आणि 3ही शर्यती विजय झालेला. नक्कीच मित्रांनो, छोटा भारत आणि रैना नेहमी गुलालात असणारी गाडी. आणि मोठ्या भारतला संपूर्ण दुनिया ओळखते, त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी. आणि मला तरी वाटतं ना रैना एकदम शांत स्वभावाचा आहे. आणि शिंग बघावे मित्रांनो, एकदम भाऊ बोलल्याप्रमाणे एकदम हरणीसारखी, आणि पल देखील हरणीसारखा आहे. एकदम शांत स्वभावाचं दिसतोय, पण एकदम भारीशी शिंग आहे. तर चला मित्रांनो, भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि नक्कीच आजची व्हिडिओ आवडली असेल ना तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशी नवीन गोटे आणि नवीन मालकांकडे जातच राहू. आणि भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.